नमस्कार, अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवते डाळ पालकची छान अशी इथं भाजी बनवणार आहे आपण. तर इथं बघा आपण पालकची आपण इथं एक गड्डी स्वच्छ निवडून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे इथं डाळ लागेल एक वाटी भरून म्हणजे एक कप भरून. त्यासाठी आपल्याला लागणार आहे हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या. त्यानंतर इथं लाल तिखट घेतले आपण, लाल मिरची पावडर घेतली एक अर्धा चमचा, थोडी हळद, हिंग पावडर लागेल आपल्याला, जिरं लागेल. त्यानंतर थोडा गरम मसाला घेतलाय, चवीनुसार मीठ, तेल लागणार आहे आणि पाणी लागणार आहे आपल्याला. तर इथं पाहू शकता आपण भाजी सर्वात आधी चिरून घेऊया आणि त्यानंतर आपण ही भाजी धुवून घेणार आहे स्वच्छ. तर पहिल्यांदा आपण भाजी बारीक चिरून घेऊया. तर सुरीने बघा व्यवस्थित अशी ही भाजी आपल्याला बारीक चिरता येते. तर अशा पद्धतीने आपल्याला ही भाजी छान अशी चिरून घ्यायची आहे. भाजी आपली छान चिरून झाली. आता आता चाळणीत ठेवून आपण हिला चांगली स्वच्छ 4-5 वेळा धुवून घेणार आहे. भाजी आता धुवून झालीये, परातीमध्ये नितळायला ठेवली. आता डाळ पण आपण धुवून घेऊया. तर इथे छोटी वाटी भरून आपण तुरीची डाळ घेतली. डाळ आणि भाजी दोन्ही धुवून घेतल्यानंतर आपल्याला कुकरला लावायच्या. तर सगळ्यात आधी भाजी टाकूया, त्यानंतर आपण धुतलेली डाळ आहे ती भाजीवर टाकून घेऊया आणि 1.5 पेला पाणी ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला. तर भाजी शिजण्यापुरतं 1.5 पेला पाणी आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे, कारण की आपली डाळ असल्यामुळे थोडी भाजी पाणी आपल्याला इथे जास्त लागणार आहे. आता कुकरला आपण इथं 4 शिट्ट्या मध्यम गॅसवर करून घ्यायच्या, म्हणजे व्यवस्थित अशी आपली भाजी आणि डाळ शिजली जाईल. तर इथं पाहू शकता आपली भाजी आणि डाळ व्यवस्थित अशी शिजली गेली आहे. तर अशा पद्धतीने बघा छान असा या भाजीचा गाळ झालाय. दोन्ही डाळ आणि भाजी छान असे मिक्स झालेले आहेत. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला मिरचीचा ठेचा करून घ्यायचा आहे. तर लसूण पाकळ्या आणि मिरची आपण इथं वाटून घेतलेली आहे. कढई ठेवली, कढईमध्ये आता आपण तेल टाकूया. तर साधारण पळीभर तेल मी इथे टाकले. त्यामध्ये सगळ्यात आधी आपण लसूण चिरून टाकणार आहे. बारीक लसूण कट करून आपण त्यामध्ये टाकलेला आहे. त्यानंतर थोडंसं जिरं पण टाकूया. वाटणामध्ये पण आपण लसूण जास्त प्रमाणात टाकलेला आहे. त्यानंतर हिंग पावडर टाकूया. आता लसूण थोडा लालसर झाला की ह्यामध्ये वाटलेलं वाटण टाकूया. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे करा. तर बघा 1 चमचा ठेचा टाकून आपण हे चांगलं लालसर थोडं परतून घेऊ आणि त्यानंतर एक मोठा बारीक कांदा चिरून घेतलाय तो आपण इथे घालून घेणार आहे. आता सर्व फोडणी आपल्याला 1-2-3 मिनिटं चांगली परतून घ्यायची. तर 2 ते 3 मिनिटं बघा इथं कांदा आता चांगला परततोय. त्यामध्ये किंचित हळद टाकूया. त्यानंतर थोडासा गरम मसाला मी इथे वापरते, कारण आपल्या भाजीत डाळ असल्यामुळं गरम मसाल्याने छान चव येणार आहे. त्यानंतर अर्धा चमचा इथे लाल तिखट टाकले आपण. आता आपण शिजून घेतलेली डाळ पालक ह्यामध्ये लगेचच टाकून घेतोय. तर मस्त अशी डाळ पालकला आपण फोडणी दिलेली. किंचित असं पाणी ह्याच्यात टाकूया. जास्त पातळ भाजी बनवायची नाही आपल्याला, घट्ट अशी आपल्याला ही भाजी बनवायची. तर इथं पाहू शकता सर्व आपलं फोडणी देऊन झाले. चवीनुसार मीठ टाकूया. तर मीठ टाकून आपल्याला ह्याला थोडीशी कोथिंबीर पण घालायची आहे, ती पण घालून घेऊया. कोथिंबीर टाकून पुन्हा एकदा भाजी छान अशी हलवून घेऊया आणि झाकण टाकून ह्याला 1-2-3 मिनिटं छान उकळी आणून घेऊया. तर झाकण अर्ध टाकायचं आणि आपल्याला इथं भाजीला छान उकळी आणून घ्यायची. तर इथं पाहू शकता झटपट अशी आपली डाळ पालकची भाजी तयार झालेली आहे. तर इथं पाहू शकता एकदम एकजीव अशी आपली ही डाळ पालकची भाजी तयार झाली. चवीला एकदम छान लागते. इथं पाहू शकता तुम्ही. आता आपण लगेचच एका डिश मध्ये काढून घेऊया. तर इथं पाहू शकता
मस्त अशी आपली ही डाळ पालकची भाजी तयार झालेली आहे. अगदी न आवडणारे सुद्धा आवडीने भाजी खातील अशी ही भाजी तयार होती. आणि अशा पद्धतीने बघा डाळ पालक तुम्ही जरूर तयार करा. आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.